नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। ॐ श्री परमात्मने नमः। वारकरी पंथाचा भक्तियोग हे आपण जरा साखळीने घेतो आहोत. मागच्या वेळेला आपण गोरा कुंभारांचा भक्तियोग पाहिला होता. आपल्या भोवतीचे विश्व म्हणजे परब्रह्माचे दृश्य रूप आहे. या औपनिषदिक तत्वज्ञानाचा लाभ गोरोबांना ज्ञानोबांच्या सहवासात झाला होता. आणि एकत्व पाहता शिळले धरणीधर न चुके येर झालं संसाराची, या भावावरती गोरोबा पूर्णपणे गेले होते. आत्मिक अनुभवावरती गोरोबा गेलेले होते. विश्वकल्याणाचा वसा त्यांनी घेतला होता. आज आपण संत चोखामेळ्यांचा भक्तियोग पाहणार आहोत. अतिशय उत्कट असा भक्तियोग आहे. म्हणजे वाचताना किंवा ऐकताना सुद्धा आपल्या लक्षात येईल की चोखामेळा महाराज, त्यांची पत्नी सोयराबाई, नंतर त्यांची बहीण निर्मळा, मुलगा कर्ममेळा, मेवणा पंका, हे सर्वच कुटुंबीय जे आहेत, या कुटुंबाने विठ्ठल भक्तीच्या सामर्थ्याने महाराष्ट्र संस्कृतीत एक सोनेरी पान लिहिलेले आहे. सगळे कुटुंबीय त्यांचे विठ्ठल भक्तीमध्ये रममाण झालेले होते. इतर संतांप्रमाणे चोखोबांचं चरित्र सुद्धा अधिकृतरित्या उपलब्ध नाही. आणि नामदेवांनी जे काही वर्णन केलेलं आहे, नामदेवांनी अनेक संतांची चरित्र लिहिलेली आहेत किंवा कीर्तनातून गायलेली आहेत. तर नामदेवांनी जे काही चोखोबांच्या याचं वर्णन केलेलं आहे, चोखोबांच्या आयुष्यातील काही घटनांचं, त्याचा थोडासा आपण आधी आढावा घेऊया. जोहार मायबाप जोहार हे चोखोबांचं जो आहे अभंग आहे, तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ऊस डोंगापरी रस नवे डोंगा, धाव घाली विठू आता, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, सुखाची सुखराशी आम्हाशी वळली, यासारखे अनेक रसाळ अभंग हे चोखामेळांनी लिहिलेले आहेत. आणि चोखोबांच्या चरित्राच्या खुणा आत्ता आपण जसं म्हटलं तसं नामदेवांच्या कीर्तनामध्ये किंवा नामदेवांच्या भजनामध्ये किंवा नामदेव जे काही सांगत असतात त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. दुःखाचे अनुभव खूप चोखामेळांनी घेतलेले आहेत. आणि दुःखाच्या अनुभवातून मानवाचं जीवन समृद्ध होतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे चोखामेळांचं आयुष्य आहे. चोखोबांची वेदना, त्यांचं दुःख हे ते चोखोबांच्या म्हणजे स्वतःच्या अभंगातून ते अतिशय सुंदर रीतीने बोललेले आहेत. त्यांची विश्वात्मक अनुभूती, त्यांना लाभलेल्या पूर्ण संतांच्या सहवासाने आणि व्यक्तिगत दुःखाच्या प्रचितीने समृद्ध झालेले. व्यक्तिगत दुःख म्हणजे जसं समर्थ रामदासांनी म्हटलंय की जो त्रिविध तापे पोळाला, संसार दुःख दुखावला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषय. तसं चोखोबांचं काहीसं झालं असावं. चोखोबांना आयुष्यात खूप सोसावं लागलं आणि त्यातूनच त्यांच्या भक्तीमध्ये एक प्रकारची उत्कटता आलेली आहे. घरी 18 विश्व दारिद्र्य, हीन अतीत जन्म, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. वाट्याला सदैव उपेक्षा आलेली आहे. पांडुरंगाचे दर्शन मंदिराच्या बाहेरूनच, त्यांना सतत देवळाच्या बाहेरच उभं केलेलं असायचं. असे असूनही त्यांच्या आत्मानुभवाचा विश्वात्मक ठेवा अभंगातून रसाळपणे प्रगटलेला आहे. दुःख सोसण्याची ताकद भक्ताजवळ किती असू शकते हे आपल्याला चोखामेळाचं आयुष्य बघितल्यानंतर लक्षात येतं. त्यांचं आदर्श उदाहरण आहे त्यांचं आयुष्य म्हणजे. आणि नामदेव महाराजांनी अनेक संत चरित्र जी लिहिलेली आहेत, त्यात हे चोखामेळाचं चरित्रही त्यांनी लिहिलेलं आहे किंवा गायलेलं आहे. परंपरा असं सांगते की स्वतः पांडुरंग चोखामेळ्यांच्या घरी येऊन जेवत असत, असं परंपरा सांगते. एकदा पर्वकाळी द्वादशी आली असताना चोखोबा आपल्या पत्नीला म्हणाले की आज विठोबा जेवायला येणार आहे, तेव्हा तू लवकर लवकर काहीतरी चांगला स्वयंपाक कर. आणि हे बोलणं, चोखोबांचं हे बोलणं मंगळवेढ्याच्या एका दिवाणाने ऐकलं आणि समाजातून बहिष्कृत झालेला एक महादेवाशी इतकं सलगीचे नाते कसे काय ठेवू शकतो, असं त्या दिवाणाला थोडंसं आश्चर्य वाटलं आणि एकीकडून त्याचा संताप पण झाला. त्याने सैनिक पाठवले आणि चोखोबांना बंदिवान केलं. बंदिवान करून त्यांना यांच्या म्हणजे दरबारामध्ये हजर केलं, दिवाणाच्या दरबारामध्ये हजर केलं त्यांनी. आणि हातपाय बांधले आणि काढणी घातली त्यांच्या गळ्यात आणि तीच बैलांना पण झुंपण्यात आली. आणि आपल्या पतीवर असा प्रसंग आलेला आहे असं बघून त्यांची पत्नी सोयराबाई प्रचंड संतापली आणि तिने विठोबाशी वाद घातला की हे तुझं वागणं बरोबर नाही आहे म्हणून. म्हणजे भ्रतार मारू पाहाशी, काळीले कोसिले माझिया धन्यासी, उतराई झालासी ओढावया, अन्नाची त्वा क्रिया नाही रे राखेली.
म्हणजे तू जे काही आमच्याकडे येऊन जेवत होतास त्याचं तू काही उपकार राखला नाहीस. तू माझ्या नवऱ्यालाच वेठीला धरलंस आणि नवऱ्यालाच माझ्या बंदिवान केलंस, हे काही तू योग्य केलं नाहीस. पण हे सोयराबाईचं वागणं चोखामेळ्यांना अजिबात पटलं नाही. म्हणजे चोखा म्हणे रांडे विश्वासा पोसणा, संतांचा देखणा विठू माझा. हा संतांचा देखणा आहे विठू माझा, आणि तू त्याला असं बोलतेस. एवढ्या साध्या गोष्टीसाठी सोयराबाईंनी पांडुरंगाला वेठीला धरावं हे काही चोखोबांना पटलं नाही. आणि ज्याच्या अंतरी अनंत ब्रह्मांडे आहेत, ज्याने प्रत्यक्ष विश्व धारण केलेलं आहे, असं हे परब्रह्म, जनाची दुःखे जो जाणतो, भक्तांचा भाव ज्याला समजतो, असा हा जो आहे पंढरीनाथ किंवा विठ्ठल, त्याला तू अशा रीतीने वेठीला धरतेस हे काही योग्य नाही. हे चोखोबांनी तिला सांगितलं. चोखोबांना ते काही प्रशस्त वाटलं नाही. आणि मग वाट्याला आलेली शिक्षा किंवा वाट्याला आले जे काही देहदंड होते ते त्यांनी प्रामाणिकपणाने आणि शांतपणाने सोसलेले आहेत. पण अशा वेळेला सुद्धा परत पांडुरंग त्यांच्यासाठी धावलेला आहे. समस्तासी तेव्हा दिले दारुशन, केले समाधान नामामुळे. म्हणजे सगळ्यांना त्यांनी ताकीद दिली आणि चोखोबांचं रक्षण केलेलं आहे पांडुरंगाने. दुसरा एक प्रसंग नामदेवानी जो वर्णन केलेला आहे तो चोखोबांची पत्नी जी होती चोखामेळ्यांची, सोयराबाई, तिला दिवस गेले आणि तिचे दिवस भरत आले होते. मग आता बाळणपण करायचं, बाळणपणाला कुणाला मदतीला बोलवायचं, असा त्या पती पत्नीचा विचार चाललेला होता. आणि मग चोखोबांची बहीण म्हणजे निर्मळाबाई याला म्हणजे कुठे निर्मळाकडे ते गेले, म्हणजे मेहुणपुऱ्याला गेले, आपल्या बहिणीकडे गेले तिला बोलवण्यासाठी. पण असं झालं की तोपर्यंत इकडे वेळ भरत आली, बाळणपणाची वेळ आली. आणि मग आता करायचं काय, ही निर्मळा येणार केव्हा, बाळणपण व्हायचं कसं, म्हणून मदतीला कोणी नाही, घरात काही साहित्य नाही. अशा परिस्थितीत सोयराने अनन्य भावाने पांडुरंगाला साथ गाठलेली आहे. आणि नामदेव महाराज असं म्हणतात की चोखोबाची बहीण झाला सारंग धरून, म्हणजे निर्मळेचं रूप घेऊन सारंग धर, स्वतः विठ्ठल सोयराबाईच्या घरी आले, चोखोबांच्या घरी आले. वहिनी उघडाद्वार हाका मारी, म्हणजे निर्मळा होऊन सारंगधर आले आणि वहिनी उघडाद्वार हाका मारी. आपल्या पतीची बहीण अवघड प्रसंगी आलेली पाहून सोयराबाईंना अतिशय आनंद झाला. आणि निर्मळेने म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाने सोयराबाईंना धीर दिलेला आहे आणि तिचं बाळणपण केलेलं आहे. म्हणजे पांडुरंग कृपेने सोयराबाईंना पुत्ररत्नाची प्राप्ती झालेली आहे. अहो रिद्धिसिद्धी त्यांच्या हाताशी असल्यामुळे सगळं भराभर पांडुरंगाने केलेलं आहे, कशाचीच काही उणीव पडली नाही. आणि मग पांडुरंग कृपेने सोयराबाईंना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. पांडुरंगाने स्वतः सर्वत्र साखर वाटलेली आहे, सुवासिनीनं बोलवलेलं आहे आणि मुलाचे नाव कर्ममेळा असं ठेवलेलं आहे. इकडे चोखामेळा मेहुणपुरात मंगळवेढ्याला परतले आणि चोखोबांना येताना पाहून पांडुरंगाने आपली निघण्याची तयारी चालू केली, कारण आता चोखामेळा आल्यावर आपल्याला इथे थांबून कसं चालेल म्हणून. आणि मग सोयराबाई परत म्हणती आहे पांडुरंगाला, म्हणजे त्या निर्मळेला, की तुम्ही जायची घाई करू नका, अशी सोयराबाईने करुणा दाखवली. तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत आणि त्याला मी जन्मोजन्मी तुमची ऋणी आहे, असं तिने पांडुरंगाला सांगितलं, निर्मळेला सांगितलं. आणि अशाला ते सोयराबाईला काय सांगतायत, पांडुरंग काय सांगतायत सोयराबाईला, दादा माझा असे पांडुरंग भक्त, पांडुरंग सांगतायत स्वतः निर्मळेच्या रूपात, दादा माझा असे पांडुरंग भक्त, सदा त्याचे चित्त देवावरी, मान्य करी वहिनी दयाचे वचन, त्याचे वचन तू मान्य कर, त्याचं बोलणं तू मान्य करत जा, तेनेची कल्याण असे तुमचे, त्याचं वचन तू मान्य केलंस तर तुझं कल्याण होणार आहे, हे पांडुरंगाने सोयराला सांगितलेलं आहे. सद्गीत झाले दोघींचे अंतर, म्हणजे निर्मळारूपी पांडुरंग आणि सोयराबाई. आणि मग प्रेम अश्रू नीर वाहे डोळा, सांभाळी आता माझा कर्ममेळा, त्या कर्ममेळ्याला पांडुरंग म्हणतात माझा कर्ममेळा आहे, त्याला आता तू सांभाळ, येईल चोखामेळा घरी, आता चोखामेळा आता घरी येईल. आणि थोड्या वेळाने चोखोबा खरोखरच घरी आले. सोयराबाईंनी झालेली सर्व घटना चोखोबांच्या कानावर घातली आणि निर्मळा तर तिकडे मेहुणपुरात होती. मग इथे निर्मळा रूपाने बाळणपण केलं कोणी हे चोखोबांना ताबडतोब कळलं. आणि मग अंधारात वीज चमकावी, अंधारात विजेचा लोळ यावा, त्याप्रमाणे चोखोबांना झालं, कारण त्यांची बहीण मेहुणपुरात होती. आणि मग स्वतः पांडुरंगाने आपल्या पत्नीचे बाळणपण आणि मुलाचे बारसे केलेले पाहून चोखोबा गहिवरलेले आहेत, सद्गतीत झालेले आहेत. सद्गतीत झाले दोघांचे अंतर, प्रेमे अश्रुनीर वाहे डोळा, अशी त्या दोघांची म्हणजे पतीपत्नींची अवस्था झालेली आहे. भक्तावर संकट आले तर परमेश्वर त्याच्या काजासाठी धावतोच, याचे प्रत्यंक चोखोबांना आलेले आहे. या दोन्ही प्रसंगामध्ये आपल्याला त्याचं उदाहरण मिळतं किंवा त्याचं प्रात्यक्षिक मिळतं. म्हणजे गीतेमध्ये जे म्हटलेलं आहे, योग अनन्यास चिंतयन्तो माये जना पर्युपासते,
त्याचा योगक्षेम मी वाहतो. आणि योगक्षेम वाहतो म्हणजे काय, त्याला काय हवं नको बघतो, याचा अर्थ लौकिक याच्यात काय हवं नको बघतो असं नाही, तर त्याच्या भक्तीच्या प्रवासामध्ये किंवा तो जी काही साधना करतोय, जे काही देवाजवळ जायचा प्रयत्न करतोय, त्याच्यात जे काही अडसर येतात ते अडसर निवारण्याचा काम हे भगवंत करत असतात. त्याच्या योगक्षेम वहाम्यम याचा अर्थ हा आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर असे हे चोखोबा जे आहेत त्यांची काय स्थिती होती, तर चोखोबा जातीने महार होते, आपल्याला सगळ्यांना माहिती. नीच यातील जन्म घ्यावा लागल्याने आणि समाजातील विषमतेमुळे, समाजामध्ये जी विषमता पाहायला मिळत होती त्यांना, चोखोबांना दुःखाचे अनेक चटके सहन करावे लागले. त्यांच्या अभंग संपदेत त्या चटक्याचे स्वच्छ प्रतिबिंब दिसते. कारण जो सोसतो ना तो व्यक्त होतोच काही ना काही रूपाने, आणि यांना ती एवढी प्रतिभा असते व्यक्त होण्याची, ते व्यक्त होतात, त्यांची व्यथा व्यक्त होते त्यांच्या अभंगामधून. त्याच्यामुळे त्यांच्या अभंग संपदेत त्या चटक्याचे स्वच्छ प्रतिबिंब उमटलेले आहे. स्वतःच्या यातीबद्दल अनेक उल्लेख चोखोबांनी जाणीवेने आपल्या अभंगात केलेले दिसतात. आपल्या वाट्याला इतकी दुःखे का आली असा प्रश्न त्यांना पडत असे, अशी खंत त्यांना वाटत असे. चोखोबा म्हणतात, मला अभय मिळत नाही, कारण मी हीन यातीचा आहे, मला अभय मिळत नाही. पांडुरंगा, मी तुला कळवळून हाका घातल्या तरी पण तू त्याला उत्तर देत नाहीस. तुझे मन इतके कठोर कसे आहे किंवा कसे झाले हे त्यांना कळत नाही, आणि माझ्या पूर्वकर्माची मला काहीच ओळख पटत नाही, असं इथे चोखोबा म्हणतात. उच्चिष्टांच्या आशेवर समर्थाघरचे श्वान आशेने भुंकत असते. समर्थाघरचे श्वान, ते काहीतरी मिळावं, आपल्याला अन्न मिळावं खायला, म्हणून ते सतत भुंकत असतं. तसा मी तुझ्या दारामध्ये येऊन सतत तुला साथ घालतोय. म्हणजे इथे त्यांनी काय दिलाय बघा, दाखला बघा काय दिलाय, की ते जसं भुंकत असतं, दीनपणे तुमच्या एका घासासाठी मी द्वारी तिष्ठत आहे, तुमची एक कृपा दृष्टी माझ्यावरती व्हावी म्हणून मी दारी तिष्ठत असतो, असं चोखोबा इथे म्हणतात. मी बोलत असलेले शब्द म्हणजे तुम्हाला तक्रार वाटेल किंवा कटकट वाटेल, पण माझा तरी इलाजच नाही, मी तरी काय करू शकतो. कारण शेवटी आपल्याला जर काही हवं आहे तर आपण त्याच्याजवळच मागणार ना. असं म्हणतात की परमेश्वराजवळ काही मागू नये, आपल्याला जे योग्य आहे तो न मागता देतो, पण आपण पण आपल्या प्रापंचिक याच्यात सुद्धा बघतो की शेवटी अडीअडचणी आल्यानंतर आपण त्याच्याकडे धाव घेतो आणि त्याचाच दावा करतो. आपण लौकिक प्राप्तीसाठी करतो, हे लोक अलौकिक प्राप्तीसाठी करतात. त्याच्यामुळे माझा याला इलाज नाही, तुला याची कटकट वाटत असेल, तुला ही तक्रार वाटत असेल माझी, पण माझा याला इलाज नाही, दुसरं मी काहीच करू शकत नाही, असं चोखोबा इथे म्हणतात. तुझ्या द्वाराशी किती काळ मी पडून आहे, किती काळ पडून आहे, मनात एकच वाटते की केव्हा तरी आमची आठवण तुला होईल, केव्हा तरी आठवण होईल, केव्हा तरी तू आमच्याकडे बघशील, असा हाच एक भाव चित्ती धरून मी तुझ्या द्वाराशी पडी काय, मी तुझ्या द्वाराशी पडलेलो आहे, असं चोखोबा म्हणतात. माझा स्वभाव भिडस्त आहे, त्यामुळे तुला मोकळेपणाने हाक मारण्याचा मला संकोच वाटतो. कारण लोकांकडून झालेली उपेक्षा, हीन यातीत झालेला जन्म, त्याच्यामुळे त्यांना समजतच नव्हतं की परमेश्वराला सुद्धा मोकळेपणाने मोठ्या आवाजात साथ घालावी का नाही घालावी, आपल्या हाक मारण्यात सुद्धा मोकळेपणा असावा का नसावा, या सगळ्या संभ्रमात चोखोबा आहे तिथे. त्याच्यामुळे पारमार्थिक सुखासाठी जो जो प्रयत्न करावा तो माझ्या दुःखाला कारणीभूत होतो. म्हणजे माझा स्वभाव भिडस्त आहे आणि तूच मला तूच म्हणजे हा सगळा जो पारमार्थिक सुखासाठी जो मी प्रयत्न करतो आहे त्याचं निवारण तूच करावंस, त्याला साफल्य तूच द्यावंस, हे चोखोबा पांडुरंगाला सांगतात. भोगतो भोगावा आपुलाची, अशी माझी अवस्था झाली आहे. हे त्यांनाही कळत होतं की आपल्या संचिताचे भोग आपल्यालाच भोगले पाहिजे, ते भोगतो भोगावा आपलाची, हेही मला कळतं आहे. त्याच्यामुळे माझ्या पूर्व कर्मामुळे मला ही स्थिती प्राप्त झालेली आहे, याची कबुली ते देत आहेत. आणि अशा या म्हणजे संपूर्ण सामाजिक उपेक्षा आणि पांडुरंगाने केलेलं दुर्लक्ष, ह्याच्यामुळे चोखोबा अतिशय कासावीस झालेली आहेत. आणि ही आर्तता जी आहे, हा भक्तीचा करुण रस त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चोखा म्हणे मज घ्यावे पदरात, ठेवा माझे चित्त तुमच्या पायी. मला पदरात घ्या आणि माझं चित्त तुमच्या पायी ठेवा, ही देवाला विनवणी करायला लागते. माझी इच्छा काय आहे, तर माझं चित्त तुझ्या पायी राहावं, ही चोखोबा विनवणी इथे करता आहेत पांडुरंगाला. अशा आर्ततेने चोखोबांनी पांडुरंगाला कळवळून साथ घातलेली आहे. आपला देह शुद्ध नाही असं त्यांना वाटतंय,
आपली याती अमंगळ आहे, याती आपली अमंगळ आहे, याती शुद्ध नाही, आपल्या ठाई गुण नाहीतच असं चोखोबांना वाटतंय. आहेत ते अवघे दोषच आहे, वाणी शुद्ध नाही आणि आपली सावली सुद्धा कोणी घेत नाही. म्हणजे आपण वाचलेलं आहे पूर्वीच्या काळी या अस्पृश्यांना किती त्रास दिलेला आहे उच्चवर्णीयांनी, हे आपण वाचलेलं आहे. माझी सावली सुद्धा लोकांना नकोशी वाटते. हे त्यातून ज्या काही यातना त्या लोकांना झाल्या असतील, आपल्याला कोणी जवळ बसवून घेत नाही आणि सर्वजण आपल्याला धिक्कारतात. अशी माझी अवस्था आहे. अशा अवस्थेत काय करावे या विचाराने चोखोबांचा जीव कळवळून गेलेला आहे. कळवळच आहेत ते अतिशय. आपला परिहार कोण करील आशंकेने चोखोबा पराकोटीचे अस्वस्थ आहेत. कोण या सगळ्या गोष्टींचं निवारण करील आणि आपल्याला परमेश्वराजवळ पांडुरंगाजवळ जाता येईल या विचाराने ते अतिशय पराकोटीचे अस्वस्थ झालेले आहेत. विठ्ठलाने कनवाळूपणे आपल्याला पोटी घ्यावे म्हणून त्यांनी टाहो फोडला आहे. अहो करुणा करा रुक्मिणीच्या वरा उदारा धीरा पांडुरंगा. म्हणजे पांडुरंगाचे नामस्मरण कोणत्या प्रकारे करावे हेही आपल्याला कळत नाही. म्हणजे साधकावस्थेमध्ये जी काही ज्या याने ते प्रगट झालेले आहेत ते आपल्याला या सगळ्या ह्याच्यातून दिसतं. त्यांची व्याकुळता, त्यांची कळकळ पांडुरंगाला भेटण्याची, पांडुरंगाने आपल्याकडे बघावं याच्यासाठी त्यांना वाटणारी जी कळकळ आहे ती या सगळ्या अभंगांमधून आपल्याला दिसते आहे. आपल्याला सतत उपेक्षितच ठेवायचे होते तर मग परमेश्वराने आपल्याला जन्माला का घातलं, असा एक मूलभूत प्रश्न चोखोबांना पडला की बाबा तुला काही करायचंच नव्हतं माझ्यासाठी, तर तू मला जन्माला का घातलंस, असे करणे होते तुला तरी का जन्म दिला मला, असा एक प्रश्नही त्यांनी पांडुरंगाला विचारलेला आहे. पांडुरंग म्हणजे कोण आहे हो, तर विश्वाचा जनक आहे, भक्ताची जननी आहे, पण आपल्याच बाबतीत तिला करुणा का येऊ नये याचं चोखोबांना नवल वाटते. ही सगळी त्यांची साधकावस्थेमधली तळमळ आहे. आणि गहीवरुनी चोखा उभा महाद्वारी विनवी जोडुनी करी विठोबासी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दाराशी ते तिष्ठत उभे असायचे आणि विठोबाची आळवणी विनवणी करत असायचे. दुःखाच्या संसारात आपतेष्टांची तर साथ नाहीच आणि समाजाने पाठ फिरवावी यात नवल नाहीच. कोणाची आस करायची, कुणाचा आधार घ्यायचा, कुणाच्या आश्रयाने राहायचं, कुणाकडे जायचं धीर मागण्यासाठी, हा सगळाच प्रश्न होता. आणि मग कोणाकडे आशेने पाहावे असा प्रश्न पुढे चोखोबा भांबावून गेले. आपली ही याती हीन असली तरी आपला भाव हीन नाही. ही आता साधकावस्थेतली एक थोडीशी वरची पायरी आहे की त्यांना आता समजतंय हवं की याती हीन आहे पण भाव हीन नाही. भाव माझा उत्कट आहे, भाव मात्र हीन नाही याची ग्वाही चोखोबाने दिलेली आहे. समाजाला आणि पांडुरंगालाही कणखर स्वरात ते बजावतात. ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, कामान डोंगी परी तीर नवे डोंगा. स्पष्ट बोलतायत ते, काय भुललासी वरलिया रंगा, नदी डोंगी परी जळ नवे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगे, चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. याती हीन आहे माझी, मला रूप दिलेलं नाही आहे देवाने, त्याच्यामुळे चोखा डोंगा आहे पण भाव नवे डोंगा याची ग्वाही ते इथे देत आहेत. समाजातील विषमता पाहून चोखोबांना नवल वाटतं, कारण अवघ्या विश्वात विठ्ठलच जर आहे तर समाजात इतकी विषमता का, हा प्रश्न ते परमेश्वरालाच विचारतात. माझं दूर दूर हो म्हणती तुझं भेटू कवण्या रीती, दूर हो जवळ येऊ नको, समजा जवळ बसवत नसत या लोकांना. म्हणजे दूर हो म्हणती मग मी तुला कसा भेटू, हा प्रश्न चोखोबांना इथे पडलेला आहे. काहो केशी राजा तुझे पै धरिता, हे तो आश्चर्यता वाटे माझं. समाजात एकाला आसन मिळते, एकाला भरजरी वस्त्र मिळतात, एक लग्न फिरतो, एकाला पंचपक्वान्न मिळतात, एकाला अन्नासाठी 10 दिशा फिरायला लागतात. ही विषमता कुठून आली हे त्यांना कळत नाही. हा जी न्याय तुमचे दिसतो तो की घडी चोखा म्हणे हरी कर्म माझे. हे समाजात कितीही यातायात करावी लागली तरी सुद्धा हे त्यातून लाभ काहीच होत नाही, वाट्याला काहीच येत नाही, नुसतेच कष्ट होतात, नुसताच क्षीण होतो आणि दुःख पदरात पडतं. अशी चोखोबांची अवस्था झालेली आहे. मन स्थिरावत नाही. त्याची सुद्धा माणसाला खंत वाटली पाहिजे ना, की माझं मन स्थिर राहत नाही देवापाशी. जप करताना माझं मन स्थिर राहत नाही, आधी स्थिर राहत हे समजलं पाहिजे आणि मग त्याच्याविषयी खंत वाटली पाहिजे. तशी इथे चोखोबांना वाटते मन माझं स्थिर राहत नाही, मी दानधर्म करू शकत नाही,
कारण मला धर्मच नाही, काही दान द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत, काही दारिद्र्य वाटायला आलं याची त्यांना खंत नाही आहे. पण माझ्याकडे हे नसल्यामुळे मी काही करू शकत नाही, मी दानधर्म करू शकत नाही, याचं चोखोबांना वाईट वाटते. म्हणजे संचिताचे भोग वाट्याला आले म्हणून चोखोबा दुःखी नाही आहेत, कारण संचिताचे भोग भोगावेच लागतात हे त्यांनाही समजतंय. पण सात्विक क्रियमान असून सुद्धा पांडुरंगाचा साक्षात्कार होत नाही. संचित वाईट आहे म्हणून हीन याती आली वाट्याला, पण क्रियमान माझं चांगलं आहे ना, आत्ता तर मी चांगलं वागतोय, मग अजूनही तू माझ्यापासून दूर का, असा त्यांनी पांडुरंगाला प्रश्न घातलेला आहे. कामक्रोधाधिक वैरी त्याचे दौडावे बाहेरी, अशा कृष्ण वासना थोडी पीडिती हरी सर्वदा. अशी आपली स्वस्थिती चोखोबा कळवळून पांडुरंगाच्या कानी घालतायत आणि धावे माझे आई विठाबाई असा ते टाहो फोडतायत. म्हणजे ही जी सगळी त्यांची अवस्था आहे, वर्षानुवर्ष दार राखत बसलेले होते ते पांडुरंगाच्या देवळाच्या दाराशी. त्यांचं पुढे काही प्रगतीच होत नव्हती असं त्यांना वाटत होतं. त्याच्यामुळे हा जो आहे हा विचार, चोखा म्हणे आहो पंढरी निवासा, तुम्हा विणू फासा उगवी कोण, माझ्या गोविंदा गोपाळा करुणा भाकी चोखा मेळा, घातली चरणी विठी देवा, चोखा म्हणून पडतो पाया, कृपा करा देवराया. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांनी पांडुरंगाची आळवणी केलेली आहे, विनवणी केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे. आणि मग काय झालेलं आहे, त्याच्या कृपेचा पाझर चोखोबांच्या देहावर अनंत दारांनी वर्षविला. म्हणजे दातारा, तारा अथवा मारा असं त्यांनी पूर्णपणे पांडुरंगाला सांगितलेलं आहे. आणि मग विठोबा हा त्यांच्या बाजूने हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की विठोबाची आपल्यावरती कृपा आहे. धाव गाली विठू आता चालू नको मंद, हे त्यांचे अभंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आत्मप्रत्यय हा चोखोबांना आला आणि त्यांच्या जीवाचा विसावा चोखोबांना लाभला. यातिहीनतेची वेदना त्यांची नाहीशी झाली. हा कृपाप्रसाद त्यांना लाभल्यानंतर यातिहीनतेची वेदना त्यांची नाहीशी झालेली आहे. आणि अशा रीतीने चोखोबांना हळूहळू पांडुरंगाचा प्रसाद किंवा पांडुरंगाची कृपा ही आपल्यावरती आहे हे त्यांच्या हळूहळू लक्षात यायला लागलेलं आहे. म्हणजे अशा रीतीने आपण जर बघितलं तर प्रपंचाची आवड त्यांना कधीच नव्हती. आणि जे प्रपंचाची आवड करत नाहीत ना तेच महामानव होतात. इथे त्यांनी असं म्हटलंय की देहबुद्धीच्या भोगासाठी लोकांना प्रपंच सोडवत नाही, कारण लौकिक भोग इतके आवडतात की मग कशाला ते सोडायचं, काय याच्यात वाईट आहे, अशा तऱ्हेचा भाव लोकांचा होतो. आणि जे तो सोडवतो म्हणजे देहबुद्धीच्या भोगासाठी लोकांना प्रपंच सोडवत नाही, आणि जे प्रपंच सोडतात ते महामानव होते. ही संत मंडळी त्यातलीच आहेत. आणि चोखोबांच्या बाबतीत सुद्धा असंच घडलेलं आहे. म्हणजे प्रपंच हा कसा आहे तर प्रपंच म्हणजे साक्षात मायाजाळ आहे. या मायाजाळाच्या पलीकडे देव आहे. म्हणजे दृश्याच्या पलीकडे काहीतरी एक नियत शक्ती आहे. दृश्याच्या पलीकडे परब्रह्म परमात्म तत्व आहे. दृश्याच्या पलीकडे देव आहे. आणि दृश्याच्या पलीकडे सुद्धा जाणून घेण्यासारखं खूप काही आहे. ते आनंददायी आहे, श्रेयस्कर आहे, हे आधी माणसाला कळलं पाहिजे. हे मायाजाळा पलीकडे देव आहे याची जाणीव अंतःकरणात धरून परमार्थाची वाटचाल करण्याची इच्छा त्यांच्या अंतःकरणात परमेश्वर कृपेने उमललेली आहे. विठोबाच्या कृपेने ही अंतःकरणात इच्छा उमललेली आहे. प्रपंचाला जगात गोड म्हणतात, भले म्हणतात. पुत्र, पत्नी, धन, आप्त हे सगळे मृगजळाप्रमाणे असतात. माहिती आहे आपल्याला की जो तो आपलं पाहतो, जो तो आपले पाही, गदी माडगुळकरांचंच गाणं आहे ते. त्याच्यामुळे जो तो आपले पायी वेळ आल्यानंतर प्रत्येकजण आपलं आपलं पाहतो. त्याच्या परमार्थाची वाटचाल करायची असेल तर मन जिंकलं पाहिजे, प्रपंच बाजूला सारला पाहिजे, हे त्यांनी पूर्णपणे ओळखलेलं होतं. मन मोकाट असले आणि ते हिंडायला गेले तर ते वाटेल ते केलं तरी सापडत नाही. कितीही आता इथे केली तरी सापडत नाही. त्याला हिंडायला जाऊच द्यायचं नाही. म्हणजे मन ताब्यात पाहिजे. हे मनाला विवेकाची बेडी घालता आली पाहिजे. म्हणजे मनाच्या प्रवृत्ती होत नाहीत. म्हणजे खूप प्रवृत्ती धाव घेतात ना आपल्या बाहेर, हे करू ते करू ते करू ते करू, किती मनात विचार असतात. दिवस उगावलो की आज आता काय काय करायचंय, पण कुठली गोष्ट श्रेयस्कर आहे आणि कुठली गोष्ट प्रेयस आपण करतोय याचं भानच आपल्याला राहत नाही.
म्हणून मनाच्या पायात विवेकाची बेडी घातली पाहिजे, असं चोखोबांच्या अभ्यासात त्यांच्या हे सगळं लक्षात आलं आणि भक्तियोगाचा सुलभ मार्ग त्यातूनच सापडतो. आणि चोखोबांचं भाग्य असे ही विवेकाची बेडी मनाला घालायची आणि भक्तियोग कसा आचरायचा याचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना नामदेवांसारखे गुरु लाभलेले आहेत. हा इथे म्हणजे कुठल्याही साधकाला, कुठल्याही या परमेश्वर भेटीची जी आपली प्रवास असतो, जी वाट असते, त्याच्यामध्ये सद्गुरू भेटणं हा एक मोठा भाग्योदय असतो. आणि त्याप्रमाणे नामदेवांसारखे गुरु त्यांना लाभलेले आहेत. प्रत्यक्ष सद्गुरूनेच आपल्या शिष्याची थोरवी जगाला सांगावी असा थोर गुरु चोखोबांना त्यांच्या पूर्व पुण्याने लाभलेला आहे. म्हणजे गुरु शिष्याचं वर्णन करतो, शिष्याची महती गुरु गातो. इतके महत् गुरु आहे नामदेव चोखोबांना लाभलेले आहेत. नामदेव महाराजांची कृपा मिळाल्यावर चोखोबांचे अवघे जीवनच बदलून गेले. भक्तिभाव कसा असावा याचं मार्गदर्शन त्यांना नामदेव महाराजांकडून लाभलेलं आहे. आणि त्यांच्या चित्तात आनंदाचा सोहळा उचमलेला आहे. सर्वत्र पांडुरंगाचं दर्शन हे नामदेवांच्या कृपेने चोखोबांना झालेलं आहे. म्हणजे चोखोबांनी लिहिलेले 2 अभंग फार मोलाचे आहेत. समाजाकडून मिळालेल्या उपेक्षेमुळे मनी निर्माण झालेला न्यूनगंड हा नामदेवांच्या कृपेमुळे नाहीसा झाला. तो न्यूनगंड होता ना त्यांच्या मनामध्ये, ही नाही आती आणि समाजाकडून झालेली उपेक्षा, त्याच्यामुळे माणसाला चांगल्या रीतीने आत्मविश्वासाने वाटचाल करता येत नाही आणि मग जो न्यूनगंड निर्माण होतो, इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स, तो चोखोबांचा नामदेवांच्या कृपेने नाहीसा झाला. भवताप त्यामुळे निवारला गेला. शाश्वत सुखाची सोपी खूण नामदेवांमुळे चोखोबांना मिळालेली. कारण यामध्ये शाश्वत सुख आहे. निश्चित सुख कशात आहे? परमार्थ मार्गामध्ये, भगवत भेटीच्या मार्गामध्ये निश्चित सुख आहे. या शाश्वत सुखाची गोडी, शाश्वत सुखाची वाट नामदेव कृपेमुळे चोखोबांना कळलेली आहे. भवसागर कसा तरून जावा आणि जन्ममरणाचा फेरा कसा चुकवावा हे नामदेवांमुळे चोखोबांना कळलेलं आहे. भवसागर तरून जाण्यासाठी जी काही एक साक्षीभाव लागतो, जी तटस्थ अवस्था लागते, जे गुरफटणं असतं ते सगळं थांबवायला लागतं. हे सगळं, या सगळ्या ज्या किल्ल्या आहेत या सद्गुरु कृपेने त्यांना लाभलेल्या आहेत. आणि चोखोबाने त्यांना 3 अक्षरी मंत्र सांगितलेला आहे. वारकरी पंथामध्ये रामकृष्ण हरी हा एक मंत्र आहे, पण तो 3 शब्दांचा आहे, राम कृष्ण हरी. पण नामदेवाने चोखोबांना विठ्ठल हा 3 अक्षरी मंत्र दिलेला आहे. 3 अक्षरी म्हणजे विठ्ठल हाच मंत्र नामदेवाने आपल्या शिष्याला दिला आहे. धन्य धन्य नामदेव माझा निरसला भेव, विठ्ठल मंत्र 3 अक्षरी खूण सांगितली निर्धारी. असं चोखोबा नामदेवांचं गुणवर्णन करतायत की धन्य धन्य नामदेव माझा निरसला भेव. माझ्या मनामध्ये जे काही शंका होत्या, जे काही संशय होते, जी काही किलमिश होती, ती सगळी निरसलेली आहेत. विठ्ठल मंत्र 3 अक्षरी दिला निर्धाराने दिला. ठेवून माथा हात दिले माझे मज हित, दावी आले तारू चोखा म्हणे माझा गुरु. बघा, ठेवून माथा हात दावी आले माझे हित. सद्गुरू हेच करतात ना, डोक्यावरती एक कृपेचा हात ठेवतात, आशीर्वादाचा हात ठेवतात आणि हित, कल्याण, जे लॉंग प्रोसिजर असते त्याची. हे बाकी तात्विक लौकिक आपण मिळवतच असतो डे टू डे लाईफमध्ये, पण कल्याण तुझं कशात आहे? दाविले माझे हित, असं चोखोबा इथे म्हणतात. दाविले तारू चोखा म्हणे माझा गुरु. तारू जणू तरून जाण्यासाठी तारू मला दिलेलं आहे. तारू म्हणजे बोट किंवा नाव, हे सगळं भवसागर तरून जाण्यासाठी तारू जणू मला दिलेलं आहे. या अभंगातही 3 अक्षरी मंत्र विठ्ठल हाच आहे याची ग्वाही चोखोबाने दिलेली आहे. नामदेवांच्या कृपेने चोखोबांचं गांजेलं मन निर्मळ झालं. अतिशय ज्याला मनामध्ये खूप उद्वेग, खूप व्यथा, खूप चिंता, खूप त्रास, खूप दुःख, त्याला मन आपलं निर्मळ नाही होणार. निर्मळ म्हणजे स्वच्छ. तुकोबांनी म्हटले ना, नाही निर्मळ मन काय करील साबण. कारण या सगळ्याची मूलभूत आवश्यकता निर्मळ मन हीच आहे. मूलभूत आवश्यकता. तुम्ही ध्यान करा, जप करा, योग करा, पूजापाठ करा, परिणिती कशात झाली पाहिजे? मन निर्मळ झालं पाहिजे, मन शुद्ध झालं पाहिजे, तर माणूस निर्भीड होतो, तर माणूस निर्भय होतो. म्हणून त्यांनी इथे म्हटलेलं आहे की निर्मळ मन
नामदेवाच्या कृपाने चोखोबांचे गांजलेले मन, अतिशय गांजलं होतं मन त्यांचं सगळ्या व्यथा वेदनांनी दुःखाने, हे निर्मळ झालेलं. काम क्रोध मारले गेले, ही गुरुची कृपा आहे. काम क्रोध मारले गेले, दंभ आणि मान देशोधडीला लागले, संसाराचे भय नाहीसे झाले. कारण या सगळ्यामध्ये मनुष्य किंवा साधक निर्भय होणं पण महत्वाचं आहे. तो ज्याला निर्मळ मनाचा होतो, पारदर्शक, ट्रान्सपरन्सी, त्याला तो आपोआपच निर्भय होतो. त्याच्यामुळे भय पार गेले असं त्यांनी म्हटलेलं आहे. दंभ आणि मान देशोधडीला लागले, संसाराचे भय नाहीसे झाले, आशा आणि ममता या दोन्ही बेड्या तुटल्या. आशा नाम मनुष्याणाम काश्चिदाश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठती पंगती. आशा नावाची बेडी म्हणतो आपण, पण ती पायात असली की ती माणसाला पळवते. आज ही आशा पूर्ण झाली, उद्या ती इच्छा पूर्ण झाली, परवा ती इच्छा पूर्ण झाली, चालू आहे घोडदौड, चालू आहे घोडदौड. यया बद्धा प्रधावंती, धावतात माणसं, मुक्ता तिष्ठती पंगवती. आशा आणि ममता नाहीशा झाल्या की मनुष्य स्थिर होतो, मन त्याचं शांत होतं. आपण जे मगाशी म्हणलं मनाला स्थिरता नाही, मन त्याचं शांत होतं. तसं इथे चोखोबांचं झालेलं आहे की आशा आणि ममता या दोन्ही बेड्या तुटल्या, अवघा आनंदी आनंद झाला. म्हणजे परमार्थाची खूण समजण्यासाठी साधकाचा निश्चय व्हावा लागतो, संदेह जावा लागतो. हे झालं, हे गुरुकृपेने होतं. संशय फिटले पाहिजेत, संदेह गेले पाहिजेत आणि मन शांत झालं पाहिजे. चोखा म्हणे अवघा संदेह फिटेला, उपकार हा केला नाम याने. माझा संदेह सगळा फिटला, माझ्यामध्ये ज्या अनेक शंका होत्या. भगवद्गीतेमध्ये सुद्धा काय झालेलं आहे, अर्जुनाच्या शंका जशा जशा फिटत गेल्या, अर्जुनाच्या शंका जशा जशा त्याचं निरसन करत गेले भगवंत, तसा तसा अर्जुन यथेच्छसी तथा करू म्हणत असताना सुद्धा करिष्ये वचनंत हो, या भूमिकेवर तो आला. कारण त्याचे संशय फिटले तोपर्यंत सगळे. तसं इथे चोखोबा म्हणतात, चोखा म्हणे अवघा संदेह फिटेला, उपकार हा केला नामयाने. नामदेवाने खरोखरच चमत्कार केला, लाघव केले. चमत्कार केला, लाघव केले म्हणजे अतिशय गोड, अतिशय निर्मळ असं त्यांच्यावरती एक गारुडच घातलं जाणं. चोखोबांच्या पोटी असलेला द्वैत भाव त्याने नाहीसा केला. हीन याती, अमंगळ देह, अज्ञान हे अवघे त्यामुळे नाहीसे झाले आणि नामदेवांच्या कृपादानामुळे मळकट अज्ञान गेले. बघा, अज्ञानाला विशेषण दिलंय मळकट. मळकट अज्ञान गेले आणि एकात्म ज्ञानाची प्राप्ती झाली. एकात्म ज्ञान म्हणजे काय? एकात्म ज्ञान म्हणजे सर्वत्र परमेश्वराला बघता येणं, म्हणजे एकात्म ज्ञान. माझ्यामध्ये जसा देव आहे तसा तुझ्यामध्ये पण देव आहे आणि सर्वत्र ईश्वर भरलेला आहे. अवघा विषय झाला नारायण, म्हणजे एकात्म. नारायणाशिवाय दुसरं काही नाहीच आहे, म्हणजे एकात्म ज्ञान. म्हणजे हाय जे म्हणले मळकट अज्ञान नाहीसं झालं आणि एकात्म ज्ञानाची त्यांना प्राप्त झाली. आणि अशा भल्या नामदेवांविषयी बोलताना चोखोबांनी अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. चोखा म्हणे या नामयाचे पाय, न विसंबे वो माय जन्मोजन्मी. या माझ्या सद्गुरूंचे पाय मी कधीही त्यांना सोडणार नाही. न विसंबे म्हणजे सोडणार नाही. नामदेव महाराजांच्या कृपेने मिळालेली अनुभूती चोखोबांनी काही रूपकातून फार सुंदर रीतीने प्रकट केलेली आहे. आणि त्यांनी एक रूपक असं केलेलं आहे की हट भरला संसाराचा. कसं हा बाजार आहे सगळा, आणि या बाजारामध्ये काय घेऊन येतो मनुष्य? संचिताचं गाठोडं घेऊन येतो ना. हा जो बाजार भरलेला आहे, जग म्हणजे सगळा बाजार आहे, या बाजारामध्ये संचिताचं गाठोडं घेऊन मनुष्य येतो. पण मग ते संचिताचं गाठोडं सगळं निरसलं गेलं पाहिजे आणि इथे क्रियामान असं पाहिजे. क्रियामान म्हणजे आपलं दैनंदिन कर्म असं पाहिजे की जे आपल्याला पुढे आपली प्रगती करेल. म्हणजे हा जो बाजाराचा हट भरलेला आहे तिथे गाठोडं संचिताचं घेऊन यायचं आहे, पण क्रियमान कसं करायचं? क्रियमान आपल्या हातात आहे ना. आज कसं वागायचं ते आपल्या हातात आहे ना. ते क्रियमान असं करावं की जेणेकरून याच्यातून आपली चांगल्या रीतीने सुटका होईल. म्हणजे आपापल्या संचिताची गोणी हातात मागे सोडायची आहे आणि क्रियमान कर्म जे आहे, या क्रियमान कर्माचे भविष्य घेऊन पुढे वाटचाल करायची. म्हणून जे आपल्या हातात आहे ना आता, ते असं करा की ज्याने आपलं भविष्य चांगलं घडेल. हे त्यांनी इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे नामदेवाची उपकार केला, हटाचा हाट चौबारा ठेला.
म्हणजे त्यांनी उपकार केलेला आहे आणि नामदेवाच्या कृपेने गोडी रीती झाली, संचिताचे बंध तुटून गेले, असं चोखोबा इथे म्हणतात. अवघे नवल नामयाने दाविले, चोखया लाधले जन्मोजन्मी. म्हणजे हा जो चोखोबांनी विश्वास पूर्णतः नामदेवांवरती दाखवलेला आहे, नामदेवांमुळे काय काय झालेलं आहे ते त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. आणि नामदेवांशी जास्त जवळीक असल्यामुळे मग नामदेवांचा प्रपंच, नामदेवांचे जे कुटुंबीय होते, जनाबाई होती, त्यांनी जे औंढ्याला मंदिर फिरवलं, त्या सगळ्याचं वर्णन चोखोबांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये किंवा त्यांच्या अभंगातून केलेलं आहे. त्यांचा निष्काम भाव जो होता, म्हणजे नामयांचा, नामदेवांचा जो निष्काम भाव होता, त्याचंही वर्णन त्यांनी केलेलं आहे. नामयाचे घरी करी कामे, म्हणजे विठ्ठल हा नामयाची घरी करी कामे असंही त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे हा जो नामदेव आणि चोखोबा यांची गुरु शिष्याची जोडी आपण जर बघितली तर ती खरोखर धन्य आहे. म्हणजे योग्य शिष्य आणि योग्य गुरु एकमेकांना मिळाल्यानंतर काय होतं, हा त्याचा थोडासा आपण आता आढावा घेतलेला आहे. आता चोखोबाने जो नाममहिमा वर्णन केला, म्हणजे विठ्ठल या त्रिअक्षरी मंत्राने चोखोबांच्या आयुष्याचे सोने झाले. आपण बघितलं नामदेवाने त्यांना त्रिअक्षरी मंत्र दिला, विठ्ठल हा मंत्र दिला. परंतु चोखोबांनी हा अलौकिक लाभ जो आहे हा कृपणाप्रमाणे आपल्यापुरताच ठेवला नाही, तो त्यांनी दोन्ही हातांनी भरभरून जगाला वाटलेला आहे. म्हणजे नवविधा भक्तीत नामस्मरण भक्ती सर्वाधिक सोपी आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. येता जाता उठता बसता काम करता सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही नामस्मरण करता येतं. त्याच्यामुळे ती अतिशय सुलभ आणि सोपी भक्ती आहे. नाम हे सोपे जपता विठ्ठल अवघेची फळं हाता लागे. जपता विठ्ठल अवघेची फळं हाता लागे असं चोखोबा म्हणतात. चोखोबांच्या अभंगात अनेक ठिकाणी नामस्मरणाची सुलभता वर्णन केलेली आहे. चोखा म्हणे नाम जपता सुलभ रुक्मिणी वल्लभ जवळी वसे. सुलभ नामस्मरण केल्यानंतर रुक्मिणी वल्लभ म्हणजे साक्षात विठ्ठल विठोबा आपल्या जवळी बसेल. ते नाम सोपे विठ्ठल विठ्ठल नको काळ वेळ जपे आधी. कोणत्याही काळी आपण नाम घेऊ शकतो, त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, कधीही घेऊ शकतो. आपल्याला थोडा निवांत वेळ असेल, रस्त्याने आपण चाललेलो असू, एकटे चाललेलो असू, जाता येता उठता बसता खाता पिता शय्येवरी निजता कधीही आपण नाम घेऊ शकतो. आणि मग हे सुलभ सोपे रे नाम विठोबाचे सकळ साधनांचे मूळ बीज. सकळ साधनांचे मूळ बीज आहे नामस्मरण भक्ती, ही मूळ बीज आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून सुलभ विठ्ठल एक नाम गाता नाचता प्रेमी युक्त तया. सुलभ सोपे रे विठोबाचे नाम असं चोखोबा सांगतात. आणि का नाही वर्ण तुझे काही. म्हणजे हा जो आहे हा माझा सगळा अनुभव उघडा आहे. उघडा आहे अनुभव, उघडा म्हणजे काय, दाखवतोय तुम्हाला, मी सगळं सांगतोय, मोकळेपणाने सांगतोय, झाकून काही ठेवत नाही. तुमच्या पुढे सगळं ओपन केलेलं आहे, उघडं केलेलं आहे, मोकळं केलेलं आहे असं चोखोबांना इथे सांगितलं. भवभय पिढा येणे वारे, म्हणजे याचा ते विश्वास देतात. हा अनुभव मी तुम्हाला का सांगतोय तर भवभय पिढा येणे वारे, भवाचं जे भय आहे, त्याची जी पीडा आहे आपल्याला, त्याचं भय हे जे आहे ती यातनं नाहीशी होते असं त्यांना इथे सांगायचं आहे. हे नामस्मरणाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यासाठी कोणताही विशेष अधिकार लागत नाही. जसं आता काही याच्यासाठी विशेष अधिकार लागतात, काही कीर्तनाला सुद्धा तुम्हाला अभ्यास लागतो, अंगाने अभ्यास लागतो कीर्तनाला, तेवढं त्याच्यामध्ये मुरायला लागतं, त्याच्याशिवाय ते करता येत नाही, अधिकार लागतो या सगळ्याला. पुढेसा त्यांनी ज्या काय अनेक अर्चन भक्ती आहे, वंदन भक्ती आहे, पादसेवन भक्ती आहे, पण नामस्मरण भक्ती सुलभ आहे, सोपी आहे, त्याला कुठलाही अधिकार लागत नाही, त्याच्यासाठी कोणताही विशेष अधिकार लागत नाही. नामस्मरण भक्ती जातीपातीच्या अतीत आहे. म्हणजे चोखोबांना जी सारखी सल होती की आपण ही नयातीचे, ही नयातीचे, ही नयातीचे, तसं नाही, ती जातीपातीच्या अतीत आहे. कुठल्याही जातीपातीचा माणूस नामस्मरण करू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वांनाच नामस्मरणाचा अधिकार आहे, म्हणून गणिकेपासून शंकरापर्यंत सगळ्यांनी नामस्मरण केलेलं आहे, नामस्मरणाचा आनंद घेतलेला आहे, हे त्यांना सांगायचं आहे. आणि आणखी एक त्यांनी इथे विशेष सांगितलं असं की नामस्मरणाची गोडी संतांच्या सहवासात वाढते, म्हणून संत संघ महत्वाचा आहे. आपण असं म्हणतो ना की काय एकत्र जमून करायचं आहे, कशाला एकत्र जमायला पाहिजे, आपण एकटं एकटं करू शकतो, पण एकत्र काही गोष्टी केल्याने त्याच्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत, त्याच्यातून जे वातावरण निर्मिती होते, त्याच्यामुळे निश्चितच सगळ्या साधकांना त्याचा फायदा होतो.
आणि संत सहवास तर खूपच महत्त्वाचा आहे, कारण त्याला एक योग्य ती शिस्त मिळते, योग्य ती दिशा मिळते, पद्धत मिळते कसं करायचं ते. आपल्याला बऱ्याच गोष्टी उमगतात संत सहवासामध्ये, म्हणून नामस्मरणाची गोडी विशेष करून वाढते संत सहवासात. आणि नामस्मरण हे कसं होतं, ते कंपल्सरी किंवा जड होत नाही, तर ते खेळीमेळीचं होतं, असा शब्द त्यांनी इथे वापरला. की आता अरे बापरे, मला 5 माळा करायच्या, कधी या व्हायच्या, असे प्रश्न पडतात ना आपल्याला. आता कधी वेळ काढू, आता हे, आता ते, आता ते. तर ते तसं होत नाही, त्याचं ओझं वाटत नाही, ते खेळीमेळीचं होतं नामस्मरण. म्हणून संत सहवासात करावं. म्हणजे त्यांनी असं म्हणलं, आवडीने नाम गायीने उल्हासे, संतांच्या सहवासे खेळीमेळी. कोणत्याही प्रकारचे अध्ययन केलेले नसताना नामस्मरणातून परमेश्वराचा लाभ होतो. बघा किती महत्वाची गोष्ट आहे. परमेश्वराचा सहवास मिळतो ना नामस्मरणातून. त्याचं ज्यावेळेला आपण त्या जर उत्कटेने केलं तर खरोखरच त्याचा सहवास मिळतो नामस्मरणातून. त्याच्यामुळे ते अनेकांना तारक ठरतं. म्हणून चोखोबा म्हणतात, आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा, आगमाची आठी, निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा. हे काहीच आम्हाला कळत नाही. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गाईन केशवा नाम तुझे. म्हणजे हे काहीही कळत नसताना नाम घेतलं तरी सुद्धा आपल्याला एक चांगल्या तऱ्हेचा आनंद मिळतो, चांगल्या तऱ्हेचं समाधान मिळतं. परमेश्वराचे नाम सुलभ तर आहेच, परंतु परमेश्वर प्राप्तीच्या सर्व साधनात सर्व श्रेष्ठ आहे. नामापरता मंत्र नाही त्रिभुवनी, असं चोखोबा इथे म्हणतात. अर्थात काय आहे, केवळ नामस्मरण करून उपयोग नाही. त्यांनी इथे असं म्हटलेलं आहे, नामस्मरण करून पांडुरंग पावतो असे नाही, नामस्मरणात आपले चित्त असावे लागते. बघा इथे परत चित्त आलं. म्हणजे ज्यावेळेला आपण नामस्मरणाला सुरुवात करतो ना, तेव्हाची आपली स्थिती हळूहळू बदलत गेली पाहिजे. आपलं मन तिथे लागलं पाहिजे. नाहीतर माळा ओढतायत आणि चित्त भक्तीकडे फिरतंय असं होतं, सामान्याचं होतच. पण त्या चित्ताला हळूहळू दक्ष केलं पाहिजे, सावध केलं पाहिजे. आणि परवाच मी हे एक वाक्य असं वाचलं की चित्त एकाग्र करण्यापेक्षा चित्ताला गोडी लावा. म्हणजे आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, असं माऊलीने म्हटलं. आवडीने भावे हरिनाम घेशी, आवड महत्वाची, आणि ती आवड लावली पाहिजे, मग चित्त आपोआप एकाग्र होतं. ते करण्यासाठी वेगळे प्रयत्न नाही करायला. त्याची उत्कंठा वाटली पाहिजे की आता मला जपाला बसायचंय, आता मला साधनेला बसायचंय, आता माझी वेळ झाली. ठराविक वेळ, ठराविक स्थान, घरातलं ठराविक ठिकाण, ही उत्कंठा वाटली पाहिजे मनामध्ये आपल्या. तर मग ती गोडी, आवडी ही खूप महत्वाची आहे. म्हणजे मग आपोआप चित्त एकाग्र होतं. म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की नामस्मरणात आपले चित्त असावे लागते, विश्वास असावा लागतो. श्रद्धा ही फार महत्वाची, विश्वास फार महत्वाचा आहे. आणि दुसरं म्हणजे पांडुरंगाला प्राप्त करून घेण्याचा निर्धारही असावा लागतो. निश्चय, दृढनिश्चय, निर्धार. कसं शक्य आहे, अवघड आहे, मला काय ते होणार आहे का, असं नाही. तर एक मनामध्ये आपल्या पात्रतेप्रमाणे आपला थोडासा निश्चय, निर्धार हा असला पाहिजे, असं त्यांना इथे सांगायचंय. म्हणजे विश्वास दृढ झाला म्हणे, चोखा म्हणे नाम सुलभ सोपरे, जपावे निर्धार एकभाव. सुलभ सोपं आहे, पण ते निर्धाराने आणि एकभावाने जपावं, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. म्हणजे अशा रीतीने हा नाममहिमा जो आहे, श्रद्धेने आणि विश्वासाने चोखोबाने नामस्मरणाची कास धरली. नामस्मरणाने किंवा एकूणच भक्ती मार्गात भाव हा महत्वाचा असतो. श्रद्धेशिवाय, भावाशिवाय भक्ती कधीच होत नाही. श्रद्धा फार महत्वाची आहे, विश्वास फार महत्वाचा आहे, कारण आपल्याला तो अनुभव नाहीये. मोठ्यांनी, संतांनी तो अनुभव घेतला, ते आपल्याला सांगतात. म्हणून त्यांच्या वचनावर आपण श्रद्धा, विश्वास ठेवून जर नामस्मरण केलं तर आपल्यालाही चांगल्या तऱ्हेचा फायदा होतो, असं त्यांना इथे सांगायचं आहे. म्हणजे अशा रीतीने चोखा म्हणे तेव्हा भावाचा बांधला भक्ताचा अंकित म्हणून झाला. भाव जेवढा उत्कट होईल ना, जसा भाव तसा देव, साधं आपण वाक्य नेहमीच म्हणतो, ज्याचा जसा भाव तसा त्याचा देव. तसा हा उत्कट भावातून हा देव आपल्याला जाणून घेता आला पाहिजे. हे त्यांनी इथे नामस्मरण भक्तीमध्ये हे वर्णन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे असे हे चोखोबा जे आहेत, किती वर्णन करावं. म्हणजे त्यांचं वाचताना खरंच आश्चर्य वाटतं की एवढ्या रीतीने ही लोक उंची गाठू शकतात, इतकी कठोर साधना ते करू शकतात.
पण 14व्या शतकाच्या आरंभी मंगळवेढ्याला आपल्याला सगळ्यांना गोष्ट माहिती असेल ती कुसू घालण्याचे काम चाललेले होते. आणि मग त्याला जो मोठा कोट घालायचा होता त्याला कामगारांची आवश्यकता होती. आणि त्याला तिथल्या त्या मंगळवेढ्याच्या बादशहाच्या सैनिकांनी अनेक महारांना त्या कामाला झुंपले. आणि त्यातच हे चोखोबा पण त्याच्यामध्ये झुंपले गेले. ते बांधकामाच्या कामामध्ये त्यांना राहावं लागलं. त्याच्यामुळे ते राहिले मंगळवेढ्याला. विठ्ठल राहिला पंढरपूरला. त्या विठ्ठलाची त्यांना इतकी ओढ होती खरं म्हणजे. त्यांची तहानभूक हरपली. त्यांना खाणं सुचेना, त्यांना पिणं सुचेना, काही त्यांना सुचेना. विठ्ठल त्यांना अंतरला याचं त्यांना खूप दुःख झालं. म्हणजे ते धोंडे वाहण्याचं, दगड वाहण्याचं काम चोखोबांनी केलं. विठ्ठला वारंवार आळवीत त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि 4 महिने कुसू बांधण्याचं काम चालू होतं. परंतु बांधकामात कुठेतरी काहीतरी उणीव राहिली आणि त्याची एक भिंत कोसळली, काहीतरी एक बाजू कोसळली, भिंत म्हणण्यापेक्षा. आणि त्याच्यामध्ये अनेक हे महार कामगार मारले गेले, चिरडले गेले. आणि त्यातच हे चोखोबा पण मारले गेले. म्हणजे शेवटी जो त्यांचा अंत झाला तो विठोबाला ते विनवणी करत करत तयाखाली महार बहुचूर झाले, चोख्याने अर्पिले प्राण देवा. तिथे चोख्याचे प्राण अर्पिले गेले. आणि नामदेवांना जेव्हा ही बातमी समजली त्यावेळी त्यांचा जीव व्याकुळला. आणि निदान अस्थी आणाव्यात म्हणून नामदेव तातडीने मंगळवेढ्याला गेले की चोखोबांच्या अस्थी तरी आणाव्यात. परंतु चोखोबांच्या अस्थी ओळखायच्या कशा? आणि त्याला साक्षात विठोबाने नामदेवांना साक्षात्कार देऊन सांगितलेला आहे की जिथे विठ्ठल 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 ज्या अस्थीतून आवाज येत असेल किंवा ध्वनी येत असेल त्या अस्थी तुम्ही गोळा करा. आणि मग त्या अस्थी चोखोबांच्या अस्थी असं विठ्ठलाने सांगितलं. आणि त्या अस्थी त्यांनी शोधल्या नामदेवांनी. आणि मंदिराच्या पायरीशी पंढरी चोखोबांची त्यांनी समाधी केलेली आहे. म्हणजे अस्थी का विना परत पंढरीत आलेल्या आहेत आणि त्या तिथे शांत झालेल्या आहेत किंवा तिथे स्थिर झालेल्या आहेत. नामदेवे अस्थी आणल्या पारखोनी, घेत चक्रपाणी पितांबरी. वैशाख वद्य पंचमीला चोखोबांची पुण्यतिथी अवघ्या महाराष्ट्रात अत्यंत भाविकपणे साजरी केली जाते, सर्वत्र साजरी केली जाते. तर असे चोखा मेळा, त्यांचा भक्तियोग म्हणण्यापेक्षा उत्कट भक्तियोग, याचा थोडासा परामर्श आज आपण घेण्याचा प्रयत्न केला. निर्मळ भावार्थ, अतिशय निर्मळ असा भावार्थ त्यांच्या अभंगात आहे. सुलभ शब्दरचना आहे. शब्दरचना साधी सोपी समजण्यासारखी आहे. अंतःकरणाची सत्यता आहे. कारण शेवटी साहित्यात सुद्धा सत्यता लागते तर ते भावतं. साहित्य जर सत्यता नसेल तर ते भावत नाही. म्हणून अंतःकरणाची सत्यता, विठ्ठलावरची एकनिष्ठा, विठ्ठलावरती अतिशय एकनिष्ठ असा त्यांचा भाव होता. ज्ञानदेवादी भावंडांच्या चरणी असलेली श्रद्धा. कारण ज्ञानदेवादी भावंडांना हे लोक खूप मानत होते, खूप मानत होते. आणि त्यांची उंची पण तेवढीच होती, प्रश्नच नाही त्याबद्दल. नामदेव महाराजांच्या पायाशी असलेली भक्ती, नामदेव तर त्यांचे साक्षात गुरु होते, त्यांच्या पायाशी त्यांची असलेली, चोखोबांची असलेली भक्ती, सामाजिक विषमतेचे असलेले भान, त्यांना जे काही त्या विषमतेबद्दल वाटत होतं त्याचं भान त्यांना होतं. स्वतःच्या अभ्यासाने प्राप्त करून घेतलेली सहज स्थिती. अभ्यासाने काय प्राप्त करून घ्यायचं हो? तर सहज स्थिती. सहज झालं पाहिजे सगळं. सगळे आविर्भाव, अभिनिवेश गळून पडले पाहिजे, अभिमान गळून पडला पाहिजे, मीपणा गळून पडला पाहिजे, अहंकार गळून पडला पाहिजे, म्हणजे सहज स्थिती प्राप्त होते. अभ्यासाने प्राप्त करून घेतलेली सहज स्थिती, पंढरीच्या छायेत लाभलेला पारमार्थिक आनंद, विठ्ठलाच्या दर्शनाने जागृत झालेले अष्टसात्विक भाव, हे विठ्ठलाच्या सानिध्याने दर्शनाने जागृत झालेले, अशा अनेक गोष्टींमुळे चोखोबांच्या प्रत्येक अभंगाला आत्मप्रत्ययाची धार आहे. हा आत्मप्रत्यय असणं आणि त्याची धार असलेलं वाङ्मय निर्माण करणं ही खरोखरच फार मोठी गोष्ट आहे. पंढरीचा महिमा वर्णन करणारा आणि प्रत्येक वारकऱ्याच्या ओठावर असणारा हा अभंग लक्षणीय आहे. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी, हा चोखोबांचा अभंग आहे. होतो नामाचा गजर, दिंड्या पताकांचा भार, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, अपार वैष्णव ते जाण, हरिकीर्तनाची दाटी, तेथे चोखा घाली मिठी. असा हा चोखा मेळा. त्याचा थोडासा अभ्यास करण्याचा किंवा त्याच्या साधनेचा परामर्श घेण्याचा अल्पमतीप्रमाणे थोडासा आज आपण प्रयत्न केलेला आहे. बोला रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल.